नमस्कार मंडळी, मी आहे श्रुतिका महागावकर आणि तुमचं माझ्या नव्या रंभ या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आम्ही गेलेलो रविवारी स्वामी समर्थांच्या मठामध्ये। हे मठ आहे कारगीरमध्येच, म्हणजे आमच्या घरापासून जवळच आहे आणि मला आतापर्यंत हे माहीतच नव्हतं की इथे मठ आहे। मला माझी नेबर घेऊन गेलेली। तर हे आम्ही मस्त स्वामी समर्थांच्या मठाच्या आतमध्ये एंटर करण्याच्या अगोदर गोमूत्र शिंपडायची प्रथा आहे तिथे, तर ते गोमूत्र शिंपडून आम्ही मठामध्ये गेलो। आणि हे मठ एकदम जवळ असून मला किती वर्ष 3 वर्ष झाले मला माहीतच नव्हतं। या टायमाला मी पहिल्यांदा या मठामध्ये गेलेली आणि मस्त पाय वगैरे पुसून आम्ही मठात गेलो। मठामध्ये गेला जेव्हा एंट्री आहे तिथे हे गुरुदत्तांचं मूर्ती आहे आणि ते काली मातेची मूर्ती आहे। इकडे पाया पडून मग मठामध्ये एंट्री होती, जिथे स्वामी समर्थांची मूर्ती आहे। स्वामींच्या मठाच्या इथे लिहिलेलं की तुम्ही त्यांचे फोटो काढू शकता, पण आपल्यासोबत म्हणजे स्वतःसोबत फोटो नव्हते काढायचे। स्वामींचे आपण फोटो काढू शकत होतो। हे मठ कारगिल नगर रिक्षा स्टँडपासून 10 ते 15 मिनिट आतमध्ये आहे। टेपाचा पाडा म्हणून एरिया आहे, त्यामध्ये आहे। इथे स्वामींच्या पादुका ठेवलेल्या आहेत। ते सर्व भक्त शांतपणे बसून स्वामींची प्रार्थना करत होते आणि आरतीची पण वेळ झालेली, तर आरतीची वाट बघत होते। इथे मठाच्या बाजूलाच गणपती बाप्पाचं एक मंदिर आहे आणि गणपती बाप्पाच्या बाजूला कुबेर देवांची पण मूर्ती आहे। मठामध्ये शांत वातावरण आहे, एकदम आपण जास्त गर्दी नसते, आपण शांतपणे बसून प्रार्थना करू शकतो। आणि त्यानंतर आम्ही आलेलो विरार वेस्टला। स्टेशनच्या जवळच एक गणपती बाप्पाचं मंदिर आहे। तिकडे ॲक्च्युली सगळ्याच देवांचं मंदिर आहे, ते खूप मोठं मंदिर आहे, जिकडे गणपती बाप्पांची मूर्ती आहे, परत साईबाबांचं मंदिर आहे, हनुमंत स्वारींचं मंदिर आहे, राधाकृष्ण आहेत, सगळे देव आहेत त्या मंदिरामध्ये। मस्त मंदिर आहे एकदम। हे विरार स्टेशनला वेस्टला आपण गेलो की 5 मिनिटावरतीच आहे। तुम्ही बघू शकता किती देवांच्या मूर्त्या आहेत तिथे। हे आहे साईबाबांचं मंदिर, त्या गणपती बाप्पांच्या मंदिराच्या एकदम समोरच आहे। आणि इकडे मंदिरामध्ये साईबाबांची आरती चालू होती आणि साईड डोअरने एकदम व्यवस्थित दर्शन होत होतं साईबाबांचं। तर मी तिकडे उभी राहून आरतीसाठी मी तिकडे साईड डोअरला उभी होती। हा व्लॉग आपण इथेच एंड करत आहोत आणि अशा प्रकारे होता आमचा लास्ट संडे। थँक्यू फॉर वॉचिंग कंप्लीट व्लॉग।